नमस्कार, स्वागत आहे तुमचं ADS एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या। लगतच्या किंवा क्रमवार नैसर्गिक संख्यांचा जर गुणाकार केला आणि त्याला 2 ने भागले तर येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते। म्हणजेच आपण आता उदाहरण घेतले, एक संख्या घेतली 5, त्याचे क्रमवार संख्या येणार 6 भागिले 2, 5 सक्क 30 भागिले 2, उत्तर येईल आपलं 15। म्हणजे 15 ही एक त्रिकोणी संख्या आहे। म्हणजेच याचं सूत्र असं तयार होईल, त्रिकोणी संख्या बरोबर n म्हणजेच नैसर्गिक संख्या कोणतीही, आणि ही गुणिले त्या पुढील नैसर्गिक संख्या भागिले 2। आता ही आणखीन एक उदाहरण बघू। n म्हणजे जर आपण 8 घेतलं तर 8 अधिक 1 9 होणार भागिले 2। यांचा जर भागाकार केला तर उत्तर येईल 36। 36 ही एक त्रिकोणी संख्या आहे। अजूनही सोप्या शब्दात बघायचं झाले तर ते मांडणी स्वरूपात आपण पाहू। आता 1 ही एक पहिली त्रिकोणी संख्या आहे। दुसरी त्रिकोणी संख्या बघूयात। 1 अधिक 2 3 ही झाली दुसरी त्रिकोणी संख्या। त्यापुढील येणार 1 अधिक 2 अधिक 3 6, त्यापुढील 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10। अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या मिळतील। 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 या होतील 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या। आपण पाहिलं 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार। यामध्ये जी लहान संख्या असेल ती असेल त्रिकोणी संख्याचा पाया। 4 ही या त्रिकोणी संख्येचा पाया असेल। आता त्रिकोणी संख्या यावरील आपण उदाहरणे पाहू। 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आपण पाहिलं 2 क्रमवार संख्यामधील जी लहान संख्या असेल तो त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो। मग 14 ही पाया असणारी, 14 त्याला लागून येणारी क्रमवार संख्या असेल 15। यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 14 15 7 105। म्हणजे 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या असेल 105। आता दुसरे उदाहरण दिलेले आहे, 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? अशा वेळेस दिलेल्या संख्येला 2 ने गुणायचे, उत्तर येईल 110। आता या 110 जवळची वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे, पण ती या येणाऱ्या उत्तरापेक्षा लहान असली पाहिजे। मग अशी असणारी वर्ग संख्या असेल 100। याचे उत्तर येईल 10, कारण 100 ही 100चे वर्गमूळ आहे 10। आता हे जे उत्तर मिळाले हे असेल पाया। आपले पुढचे उदाहरण पाहू। 66 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? यापूर्वीच्या गणितात बघितल्याप्रमाणेच आपण याची दुप्पट करून घेऊ, 132। आता याच्या जवळपासची आपण वर्गसंख्या शोधायची, जी असेल 121। याची वर्गमूळ असेल 11। आता आपल्याला सांगितलेले नंतर येणारी विचारले, म्हणून आपण ह्या 11 मध्ये 3 मिळवायचे, उत्तर आले 14। आता हे 14 असेल ती पाया म्हणून आपण वापरायची। त्रिकोणी संख्येचा पाया हा 14 आपण वापरून आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या मिळेल।
तर 66 नंतर येणारी पुढची तिसरी संख्या असेल 105. आपल्याला 66 नंतरची तिसरी संख्या विचारली होती, पण आता 66 पूर्वीची किंवा आधीची तिसरी संख्या विचारली तर आपण काय करायचं? तर अर्धी प्रोसेस तर सेमच आहे. 66ची दुप्पट करून घेतली 132. जवळपासची पण याच्यापेक्षा लहान असणारी वर्गसंख्या शोधली 121ची 11ची वर्गमूळ आहे. आता नंतरची तिसरी शोधायची होती तेव्हा आपण 11 मध्ये 3 बेरीज केली होती. आता आधीची शोधायची आहे म्हणून आपण ह्या 11 मधून 3 वजा करायचे. उत्तर आले 8 आणि हे येणारे उत्तर 8 पाया म्हणून आपण वापरायचा. आता 8 हा पाया वापरला तर 8 गुणिले 9 भागिले 2 येणार. 9 चोक 36. आता 66 आधीची तिसरी संख्या येणार 36. आपण पाहू शकतो 66 पूर्वीची तिसरी संख्या 1 2 3 36 आली. आज आपण सर्व त्रिकोणी संख्येबद्दल माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.